Friends, good morning one and all. Welcome everyone to this new lecture. In this today's lecture, we are going to discuss about the conductors and insulators. What is meant by conductors and what are the insulators? Free charges and bound charges inside a conductor, that we will discuss in this today's lecture. Conductors are of two types. Actually, conduction is the process of transferring charges or transferring heat from one point to the another point. If we are discussing about the conduction of electricity, okay, and if you are going to discuss about the conduction of heat, conductors are the good conductors of what we can say metals are the good conductors of electricity and good conductors of heat also. So it means that conductors are the uh, categorized into two types. One is heat conducting material and electricity conducting material. It is possible that one material which is as well one metal which is a good conductor of heat as well as good conductor of इलेक्ट्रिसिटी. एखादं जर मेटल असेल आपल्याकडं, मेटलच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहेत. मेटलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स जास्त असतात. फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असल्यामुळं ते कंडक्शन प्रोसेसमध्ये भाग घेतात. फ्री इलेक्ट्रॉन्स कुठल्या प्रकारच्या कंडक्शनमध्ये? हीटमध्ये आणि इलेक्ट्रिसिटीमध्ये. हीटचं कंडक्शन करायचे आपल्याला आणि इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन करायचे. मेटल लागणार आहेत. मेटल्स आहेत कंडक्टर्स. वूड मटेरियल असेल, वूड मटेरियल, प्लास्टिक मटेरियल, दीज आर द इन्सुलेटर्स. इन्सुलेटर्समध्ये बाउंड चार्जेस असतात, फ्री चार्जेस और नंबर ऑफ फ्री चार्जेस आर मोर इन कंडक्टर्स. दॅट वी विल डिस्कस इन दिस टुडेज लेक्चर. when you come in contact with the wires in wet condition, जर ओले वायर्स असतील त्याचे जर आपण कॉन्टॅक्टमध्ये आलो, what we experience is a electric shock. While opening a window of your car, you might have experienced feeling of the electric shock. Opening window of the car, that is the static charges are there, they will give you somewhat electric shock. Why don't you get similar experience with the wooden material? वुडन मटेरियल सोबत हा एक्सपिरियन्स का नाही येत? बिकॉज ऑफ फ्री चार्जेस. फ्री चार्जेस आर मोर इन द केस ऑफ मेटल्स. कार इज प्रिपेअर्ड बाय वन ऑफ द मेटल, दॅट्स वाय वी फील लाईक दॅट. द रिझन you get a shock is that there occurs a flow of electrons. The reason you get shock is that there occurs a flow of electrons from one body to the another body. They come in contact via rubbing or moving against each other. म्हणजे इलेक्ट्रिक शॉक कशामुळे मिळतो आपल्याला, कशामुळे बसतो शॉक? तर त्याचं एकमेव कारण काय आहे? तर एका बॉडीपासून दुसऱ्या बॉडीपर्यंत इलेक्ट्रॉनचं वहन झालं, कंडक्शन झालं त्याच्यामुळं. दुसरा पॉईंट आहे, तुम्ही लिहून घ्या पॉईंट वाईज, स्टेप बाय स्टेप. Shock is basically a wild feeling of current passing through the body. It is not the good experience you might have taken. It is wild feeling, not the good feeling, bad feeling. It is a wild feeling of current passing through the body, our body, because our body is also the conductor. आपली बॉडी सुद्धा कंडक्टर म्हणून काम करते. सॉल्टी मटेरियल आहे. सॉल्ट हे आयन प्रोव्हाइड करतात आणि आयन जर प्रोव्हाइड झाले तर कंडक्शन प्रोसेस फास्ट होते. आता कंडक्टर्स आर मटेरियल्स और सबस्टन्सेस विच अलो इलेक्ट्रिसिटी टू फ्लो थ्रू देम. कंडक्टर्स काय करतात? त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो करण्याला मदत करतात. दिस इज बिकॉज दे कंटेन अ लार्ज नंबर ऑफ फ्री चार्ज कॅरियर्स. त्याला म्हणून आपण फ्री इलेक्ट्रॉन्स. कशामुळे हे करू शकतात? हे पॉईंट्स लिहून घ्या. मी जिथे जिथे राईट केले ते पॉईंट्स लिहून घ्यायचे तुम्हाला. दिस इज बिकॉज दे कंटेन अ लार्ज नंबर ऑफ फ्री चार्ज कॅरियर्स. त्यांच्यामध्ये काय असतं? जास्त प्रमाणामध्ये फ्री चार्ज कॅरियर जास्त असतात. मेटलमध्ये काय असतं बघा, इन मेटल आउटर, त्याला आपण म्हणतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आउटर इलेक्ट्रॉन्स त्यालाच म्हणूया आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर लूजली बाउंड टू द न्यूक्लियस. न्यूक्लियससोबत बाहेरच्या कक्षेतले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, सर्वात बाहेरच्या कक्षेचे, हा न्यूक्लियस आहे, अशा वेगवेगळ्या कक्षा आहेत, त्याच्यातले सर्वात जास्त बाहेरच्या कक्षेतले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्यांना आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो आणि ते लूजली बाउंड असतात. दे आर लूजली बाउंड विथ द इलेक्ट्रॉन्स. जसं आपण सोडियमसाठी बघितलं, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, तो शेवटचा एक इलेक्ट्रॉन आहे, तो लूजली बाउंड आहे, त्याला म्हणूया व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि तो इलेक्ट्रॉनच जवळपास फ्री असतो. अँड आर दस फ्री फॉर द कंडक्टिव्हिटी. म्हणून ते कंडक्टिव्हिटीसाठी कसे असतात? फ्री असतात. व्हेन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड, when an external field is applied, then that conduction process starts, right? Metals, humans, earth and animal bodies
आर ऑल कंडक्टर्स. राईट ऑन दिस पॉईंट. मेटल्स, ह्युमन्स आपली बॉडी, अर्थ पृथ्वीसुद्धा एक कंडक्टर आहे, ॲनिमल बॉडीज ऑल आर कंडक्टर्स. म्हणजे सर्वांना शॉक बसतोय, सर्वांच्या बॉडीमधून कंडक्शन प्रोसेस होते. तुम्ही म्हणाल आता अर्थमध्ये कशी होते, तर अर्थमध्ये एक शॉर्ट फील्डसाठी कंडक्शन प्रोसेस होते. फॉर लॉंगर डिस्टन्सेस इट इज नॉट पॉसिबल, but for shorter distances it is possible. The main reason we get electric shock is that being a good conductor, आपली बॉडी गुड कंडक्टर आहे त्याच्यामुळे आपल्याला शॉक बसतो. गुड कंडक्टर आवर ह्युमन बॉडी अलोज रेजिस्टन्स फ्री पाथ, रेजिस्टन्स फ्री पाथ. आता करंट फ्लो होण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, व्ही इज इक्वल टू आय आर. करंट जर फ्लो व्हायचा असेल तर रेजिस्टन्स लागतो आणि व्होल्टेज तर अप्लाय केलेला आहेच. मग रेजिस्टन्स जर कमी झाला तर करंट काय होणार आहे, वाढणार आहे ऑलरेडी. मग करंट आपल्या बॉडीमधून वाढतो कारण आपली बॉडी काय करते, रेजिस्टन्स फ्री पाथ, अडथळाच नाही काही. म्हणजे इलेक्ट्रिसिटी आपल्याकडे आली किंवा आपण टच केलं त्या वायरला वगैरे तर लगेचच कंडक्शन प्रोसेस स्टार्ट होते. बिकॉज आवर बॉडी गिव्स रिस्पॉन्स टू दॅट अँड बॉडी क्रिएट्स सम रेजिस्टन्स फ्री पाथ. दॅट्स वाय दिस हॅपन्स. रेजिस्टन्स फ्री पाथ फॉर व्हॉट, फॉर करंट टू फ्लो फ्रॉम द वायर टू आवर बॉडी. वायरमधून आपल्या बॉडीमध्ये करंट फ्लो होण्यासाठी रेजिस्टन्स फ्री पाथ तयार झालेला असतो, त्याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिक शॉक बसतो. अंडर इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशन्स द कंडक्टर्स हॅव फॉलोइंग प्रॉपर्टीज. कंडक्टरला कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज असतात बघा. यू राईट डाऊन द टायटल. प्रॉपर्टीज ऑफ कंडक्टर्स. गुड कंडक्टरच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत. पहिलं बघा, इन द इंटेरियर ऑफ द कंडक्टर नेट इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इज झिरो. ई इज झिरो इनसाइड द मटेरियल. याच्यावरती प्रश्न विचारतात नीटमध्ये, लक्षात ठेवा. नीट एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेलेले त्याच्यावरती. सी ई टीमध्ये सुद्धा विचारतील तुम्हाला. व्हॉट इज इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड अ मटेरियल. इनसाइड व्हॉट वी कॅन से, दे विल आस्क इनसाइड दिस स्पेअर, सिलेंडर, अशा प्रकारचं मटेरियल आहे. सांगतात ते हे मेटलचं मटेरियल आहे आणि कंडक्टर आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती असेल तर झिरो असते. सॉरी, इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड किती असते, झिरो असते. स्टॅटिक चार्जेस दे गॉट बॅलन्स्ड, दॅट्स वाय फील्ड इज झिरो इनसाइड द मटेरियल. मीन्स इंटेरियर ऑफ अ कंडक्टर नेट इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इज झिरो. लक्षात ठेवा, ई इज झिरो इनसाइड द मटेरियल किंवा ई इनसाइड इज इक्वल टू झिरो. दिस इज इम्पॉर्टंट थिंग. द नेक्स्ट थिंग, पोटेन्शियल इज कॉन्स्टंट विदिन अँड ऑन द सरफेस ऑफ द कंडक्टर. पोटेन्शियल काय असतं, कॉन्स्टंट असतं. कशावरती, मध्ये आणि सरफेसवर. कशाच्या, कंडक्टरच्या. ते कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट बघा. नेक्स्ट पॉईंट इज इन अ स्टॅटिक सिच्युएशन द इंटेरियर ऑफ अ कंडक्टर कॅन हॅव नो चार्ज. स्टॅटिक कंडिशनमध्ये कुठेच चार्ज नसणार आहे. कशामध्ये, देर इज नो चार्ज इन द कंडक्टर इन अ स्टॅटिक कंडिशन. इन स्टॅटिक सिच्युएशन द इंटेरियर ऑफ अ कंडक्टर कॅन हॅव नो चार्ज. त्याच्यामुळं म्हणजे मटेरियलच्या मध्ये स्टॅटिक सिच्युएशनला ॲट रेस्ट पोझिशनला कुठलाच चार्ज नाही आहे कंडक्टरच्या मध्ये. ओके, सरफेसवरती चार्जेस आहेत पण मध्ये नाहीत. इनसाइड चार्जेस आर झिरो. वी कन्सिडर इट ॲज अ स्टॅटिक सिच्युएशन. इलेक्ट्रिक फील्ड जस्ट आउटसाइड अ चार्ज कंडक्टर. इलेक्ट्रिक फील्ड जस्ट आउटसाइड अ चार्ज कंडक्टर इज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द कंडक्टर ॲट एव्हरी पॉईंट. इट इज ओके. म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे, समजा हा आपला कंडक्टर आहे, त्या कंडक्टरच्या जस्ट आउटसाईड इथं इलेक्ट्रिक फील्ड कशी असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे ह्या मटेरियलच्या सरफेसला. हा सरफेस, ही सरफेसची लाईन झाली आणि त्याला परपेंडिक्युलर ही इलेक्ट्रिक फील्डची लाईन झाली. ओके, दिस इज सरफेस अँड दिस इज इलेक्ट्रिक फील्ड. दिस इज 90 डिग्री. ओके, दिस इज युअर फोर्थ पॉईंट. राईट डाऊन. देन ॲट लास्ट फिफ्थ वन, the surface charge density of a conductor could be different at different points. सरफेस चार्ज डेन्सिटी वेगवेगळी असू शकते. म्हणजे सरफेसवरती चार्जचं डिस्ट्रीब्युशन वेगळं वेगळं असू शकते वेगळ्या पॉईंटला. मग याला काय म्हणूया आपण, सरफेस चार्ज डेन्सिटी इज डिफरंट फॉर डिफरंट कंडिशन्स. द नेक्स्ट थिंग इज बेटर टू नो दिस, नो नीड फॉर युअर सिलेबस. हे सिलेबससाठी नाही आहे तरी पण तुम्ही बघू शकता. इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंग म्हणजे काय असते. व्हॉट इज द प्रोसेस ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंग. शिल्डिंग म्हणजे काय, तर आपण म्हणतो त्याला झाकणे किंवा बंद करणे, एखाद्या ठिकाणी आयसोलेट करणे, वेगळं ठेवणे. टू प्रोटेक्ट डेलिकेट इन्स्ट्रुमेंट फ्रॉम द डिस्टर्बिंग इफेक्ट्स ऑफ अदर चार्जड बॉडीज नियर इट. प्लेस अ इन्स्ट्रुमेंट इनसाइड अ हॉलो कंडक्टर. ई इज इक्वल टू झिरो असली पाहिजे त्याच्यासाठी. दिस इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंग. आपण आत्ताच बघितलं, एखादा जर मटेरियल असेल
ओके, कंडक्टिंग मटेरियल त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इनसाइड किती असते, 0 असते. इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू 0. त्याच्यामुळं जर एखाद्या बॉडीला आपल्याला आयसोलेट करायचं असेल, कुठल्याही इलेक्ट्रिक फील्डचा त्याच्यावर परिणाम झाला नाही पाहिजे, डेलिकेट इन्स्ट्रुमेंट म्हणजे महागडे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्या इन्स्ट्रुमेंटवरती जर बाहेरचे जे दुसरे चार्जड बॉडीचा इफेक्ट होऊ द्यायचा नसेल आपल्याला. समजा इथे एखादी बॉडी आहे, ह्या बॉडीवरती दुसऱ्या बॉडीचा आपल्याला इफेक्ट होऊ द्यायचा नसेल तर ह्याला एखाद्या बॉडीमध्ये ठेवा. ओके, ज्याच्यामुळं इलेक्ट्रिक फील्ड किती असेल, 0 असेल. देर विल बी नो इफेक्ट ऑफ एक्सटर्नल फील्ड. ह्याला म्हणूया आपण शिल्डिंग. ह्याचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंग. ह्याचा वापर कुठं केला जातो बघा. आणि तुम्हाला जर सरळ सांगायचं झालं, डेलिकेट इन्स्ट्रुमेंट, मी डेलिकेट इन्स्ट्रुमेंटपेक्षा तुम्हाला उदाहरण देईल, ह्युमन बॉडी. आपली जी बॉडी आहे हेच एक प्रकारचं डेलिकेट इन्स्ट्रुमेंट आहे, महागडी वस्तू आहे, कधी नाही मिळणार आहे आपल्याला. इफ लाईटनिंग इज देअर, लाईटनिंग जर असेल, विजा चमकत असतील तर ह्या विजामुळे आपल्या बॉडीला धोका पोहोचू शकतो. जर तुम्ही झाडाच्या जवळ असाल तर धोका पोहोचू शकतो. तुमच्याकडे जर कार असेल समजा, इफ यू आर कार अँड यू आर नियर अ ट्री, डोंट स्टे नियर द ट्री. झाडाच्या जवळ नका थांबू, तुम्ही कारमध्ये जाऊ शकता. कारमध्ये गेलं तर तुम्हाला विजेचा धोका कमी होतो, नियरली 0च होतो. कशामुळं, इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कार, इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड धिस कार इज 0 बिकॉज धिस कार ॲक्ट्स ॲज अ शिल्ड. शिल्ड म्हणजे काय, तर एक सराउंडिंग, पक्क एक घरासारखं काम करते कार आपल्यासाठी. कारण तो एक हॉलो सिलेंडर आहे, हॉलो बॉक्स आहे. कशाचा, कंडक्टरचा एक एम्प्टी बॉक्स आहे कंडक्टरचा, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही थांबलात तर तुम्हाला विजेपासून धोका पोहोचणार नाही, कारण इलेक्ट्रिक फील्ड तिथं 0 असणार आहे. आणि ट्रीज ॲक्ट्स ॲज अ कंडक्टर्स अँड दे विल बी अट्रॅक्टेड बाय द what we can say lightning and you will get hazardous from that. Second point, thin metal foils are used for making the shield. shield तयार करण्यासाठी मेटलचे फॉईल वापरले जातात, म्हणजे मेटलच्या प्लेट्स वापरल्या जातात. ड्युरिंग लाइटनिंग अँड थंडर स्ट्रोम इट इज ऑलवेज ॲडवायजेबल टू स्टे इनसाइड अ कार दॅन नियर अ ट्री इन ओपन ग्राउंड सिन्स द कार ॲक्ट्स ॲज अ शिल्ड. म्हणजे कार अशी ओपन ग्राउंडमध्ये असेल तर तुम्ही ओपन ग्राउंडमध्ये न थांबता किंवा झाडाच्या खाली न थांबता कारमध्ये थांबणे हे बेटर आहे लाईटनिंगमध्ये. आता जे आपण डिस्कशन केलं ते. असं नको व्हायला की आपण कारमध्ये आहेत आणि कार झाडाखाली आहे. सो यू शुड बी ॲट द स्पेसिफिक पोझिशन. फॅराडे केजेस. केज म्हणजे तुम्हाला माहिती असेल की केज म्हणजे ह्याला म्हणतो आपण केज, एक बारच्या मध्ये असेल त्याला what we can say protecting shield, केजला म्हणू शकतो. इट इज अन एन्क्लोजर विच इज used टू ब्लॉक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इन कंडक्टिव्ह मटेरियल. कंडक्टिव्ह मटेरियलमध्ये एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ब्लॉक केली जाते, तर आपण केज म्हणतो. जवळपास ते ह्याच्यासारखंच आहे. आय एम नॉट गेटिंग एक्झॅक्ट वर्ड फॉर दॅट. इट इज द केज. कुठं वापरलं जातं तर MRI स्कॅनमध्ये वापरलं जातं. इलेक्ट्रोमॅग्नेट शील्ड म्हणजे काय बघा. आता शिल्डिंग आपण बघितली. शिल्ड करणे म्हणजे काय, प्रोटेक्ट करणं. कशाला प्रोटेक्ट करायचे, इलेक्ट्रोमॅग्नेटला. MRI तुम्ही ऐकलं असेल नाव, MRI स्कॅन केला. मॅग्नेटिक रेझोनन्स आहे तो मॅग्नेटिक रेझोनन्स स्कॅन करतोय म्हणून आपण काय करतोय, MRI स्कॅन करत आहोत. वी आर MRI स्कॅनिंग रूम्स आर बिल्ट इन सच अ मॅनर that they prevent the mixing of the external radio frequency signals with the MRI machine. जी MRI मशीन आहे, स्कॅनिंग रूम अशी बनवली जाते MRI स्कॅनिंग रूम की त्याच्यामध्ये शिल्डिंग आहे. ती एक्सटर्नल रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल्स आहेत ते MRI मशीनमध्ये येऊ देत नाही. एक्सटर्नल जर रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल जर त्याच्यामध्ये ॲड झाले तर स्कॅन जो आपण ॲक्च्युअल पाहिजे होता तो येणार नाही, वेगळीच काहीतरी रिडिंग दाखवल. ते अवॉइड करण्यासाठी, त्या स्कॅनिंगची रिडिंग ॲक्च्युअल येण्यासाठी आपण काय करतो तर MRI मशीनला, स्कॅनिंग रूमला आपण सील्ड बनवतोय म्हणजे बाहेरच्या रेडिएशनपासून धोका कमी करतोय, मध्ये येण्यापासून त्याला वाचवतोय. द नेक्स्ट पॉईंट इज फ्री चार्जेस अँड बाउंड चार्जेस इनसाइड अ मटेरियल्स. आता बाउंड चार्जेस कशाला म्हणायचं आणि फ्री चार्जेस कशाला म्हणायचं. द इलेक्ट्रिकल बिहेवियर ऑफ अ कंडक्टर अँड इन्सुलेटर्स कॅन बी अंडरस्टूड ऑन द बेसिस ऑफ फ्री अँड बाउंड चार्जेस. इलेक्ट्रिकल बिहेवियर कंडक्टरचं आणि इन्सुलेटरचं कशानुसार ठरवलं जातं तर ते फ्री आणि बाउंड चार्जेसनुसार ठरवलं जातं.
त्याच्यानंतरचा पॉईंट आहे बघा, इन मेटॅलिक कंडक्टर्स द इलेक्ट्रॉन्स इन आउटर मोस्ट सेल ऑफ द ॲटम आर लूजली बाउंड टू द न्यूक्लियस अँड हेन्स कॅन इझिली बी गेट डिटॅच्ड टू मूव्ह फ्रीली इनसाइड द मेटल. कंडक्टरमध्ये किंवा मेटल्समध्ये फ्री चार्जेस जास्त प्रमाणात असतात, तेच आहे. वेन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड, बाहेरची जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली तर ते चार्जेस ड्रिफ्ट केले जातात किंवा ओढले जातात, ढकलले जातात त्या प्रोसेसमध्ये इन द डायरेक्शन ऑफ अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फील्ड. म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड ह्या दिशेला असेल तर चार्जेस अपोजिट जातात, हे आपल्याला माहिती आहे. इलेक्ट्रिक फील्ड त्याच्या अपोजिट इलेक्ट्रिक चार्जेस आहेत, राईट. सो दिस चार्जेस आर कॉल्ड ॲज द फ्री चार्जेस. द न्यूक्लियस विच कन्सिस्ट ऑफ पॉझिटिव्ह आयन्स and electrons inner cell remain held in the fixed position, right. So the electrolytic conductors, positive and negative ions, acts as a charge carrier, but their movements are restricted by the electrostatic force between them. This is also known as the due to the electric field. Okay, so this dielectric and what we can say electric polarization that we will discuss in the next lecture. इन्सुलेटरमध्ये काय असतं तर मग आता बाउंड असतात, त्याला आपण म्हणतो इन्सुलेटर्स. द इलेक्ट्रॉन्स आर टाईटली बाउंड टू द न्यूक्लियस, बाउंड चार्जेस म्हणतो आपण इन्सुलेटरमध्ये, जे दुर्वाहक आहेत समजा कंडक्टरच्या अपोजिट आहेत. आर नॉट अवेलेबल, मग इलेक्ट्रॉन्स फ्री असतील का मूव्ह होण्यासाठी? नाही. फॉर द कंडक्टिव्हिटी अँड हेन्स पुअर कंडक्टर्स ऑफ द इलेक्ट्रिसिटी. There are no free charges since all charges are bound to the nucleus, and insulating material can be considered as a collection of molecules that are not easily ionized. Easily ionization ज्यांचं होत नाही असे मॉलिक्युल्सचं कलेक्शन म्हणजेच इन्सुलेटर्स असतं. सो यू मे राईट डाऊन, an insulator can carry and distribution of external electric charges on its surface or in its interior, and the electric field in the interior can have non-zero values unlike conductors. Okay, so conductorच्या opposite electric field intensity inside may be zero or may not be zero. आता दुसरा पॉईंट आहे डायइलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रिक पोलरायझेशन, that we will discuss in the one of the next lecture. Bye for now, have a nice day. Thank you everyone.